ऋषभ या डबल उतरलाय. हा सगळा मैदानाला ताबा दिला त्यांनी. मंडळाच्या विनंतीला मान देऊन वेळेत हजर झाल्याबद्दल मुसळी संघाचे हार्दिक अभिनंदन स्वागत. हारले तरी दोन्ही टीम आपल्याला मनेर संघ सुद्धा आपण आपल्या संघ मैदानावर या. कुठं आहेत रे? स्वयंसेवक मुंबईहून 3 ग्रुपांचे येणारच असतो सांस्कृतिक कार्यक्रमासाठी. तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा सुद्धा लाभ घ्यायचा. आपण 8 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात होईल. मुंबई येथील 3 ग्रुप डान्स आहेत. दरम्यान चालू सामना सुरू होतोय. मनेर विरुद्ध उसरोली. वाघदेव मनेर सामन्याचा आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या फेरीला 4था सामना. लाईनमॅनचं काम पाहतात. त्यामध्ये ओंकार गवंडी, सुरुवात मी चेअर देऊन मला पण बसायला नाही देत तुम्ही. अरे आपला गाव मारला. पाणी घासून पाणी वाटले काय पाणी आणा. पुण्याचा उमेश गुंड मजबूत शरीराचा लागला. उमेश गुंड उसळी संघाचा तडाई करतोय मनेर संघाच्या बाजूने. त्याच्यापुढे 6 क्षेत्ररक्षक. उमेश गुंड पटकन तयार करून राहिले. असफल ठरले. त्याला प्रत्युत्तर मनेर संघाचा खेळाडू तडाई करतोय. पुढे जाण्यासाठी आपण तयारीत राहायचं आहे. शिवसमोर आलोटी शिवाई नांदगाव या पुढे सामना. बस 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 जिवंत काय बोलाचा उभा राहा. एवढा टाइम वाजता काय हा बॅटन किती वर्ष पुन्हा एकदा प्रथमेश ठरे. रिशांक रुपेश धमाले कुमार रिशांक रुपेश धमाले यांच्याकडून या मंडळाला 100 रुपयाची देणगी आहे. मंडळ त्यांचं 70,000 ऋणी आहे. अशोक नाही
पण आता हे बघ पण टाइम वाले गेले ये नाही फायनल दोघं दे टायमाला मात्र उमेश बोलले पकड झालेला आहे मनन संघाचे खेळाडूंबरोबर कोण नाही खाल्ला गोल काय खाल्ला कोणच नाही खाल्ला गोल खेळायला मनन संघाचा खेळाडू चढाई करतोय आणि आता मात्र 4 खेळाडू मनन संघाचे येतात परत त्याला प्रत्युत्तर उसळी संघाचा खेळाडू पुन्हा एकदा उसळी संघाचा पुन्हा एकदा 2 नंबरची जर्सी परिधान केलेला हा मनन संघाचा खेळाडू रिक्ता परत आता प्रत्युत्तर प्रथम स्थळे श्रेष्ठ लाभलेला उसळी संघाचा प्रथम स्थळे चढाई करतो मनन संघाच्या बाजूने त्याच्यापुढे 7 क्षेत्ररक्षक मनन संघाचे आपले काही महत्वाचे मुलं आणि आता मात्र एक खेळाडू बाद केलेला आहे पंच आहे दाद बघा पंचायत भांडू नका प्रथम स्थळाने एक खेळाडू बाद केलेला आहे पुन्हा एकदा मागचा यशस्वी चढाई करतो प्रथमेश पहिले त्याला मागच्या चढाईमध्ये 1 गुण पटकावला होता तोच प्रथमेश आणि आता मात्र रिक्त असते परत पुन्हा एकदा प्रतीक फले मनन संघाच्या बाजूने चढाई करतो प्रतीक फले आपल्या डाव्या कोपऱ्यात खेळतोय नाही तर 2 नंबरची जर्सी परिधान केलेला हा मनन संघाचा खेळाडू चढाई करतो उसळी संघाच्या बाजूने त्याच्यापुढे 5 क्षेत्ररक्षक उसळी संघाचे पुढील सामन्यासाठी तयारी करा हा शिवशंकर वालमटी अ विरुद्ध शिवाई नांदगाव ब या पुढील सामना शिवशंकर वालमटी अ विरुद्ध शिवाई नांदगाव ब पुढील सामन्यासाठी आपण तयारी करायचं आहे प्रथम स्थानी जोरदार शर्तीचा प्रयत्न करतोय दोन्ही संघाचे खेळाडू सावधगिरी खेळ करतायत दोन महत्वाचे खेळाडू मैदानाच्या बाहेर बसले उमेश गुंड देखील गुंड आहे मैदानाच्या बाहेर बसले 12 सगळे ते मैदानाच्या बाहेर आहेत त्याला प्रत्युत्तर 1 नंबरची जर्सी परिधान केलेला हा उसळी संघाचा खेळाडू
लेखता असते बरं त्याला प्रत्युत्तर मनात सांगायचे खेळाडू मजबूत शरीर असा लाभलेला खेळाडू चढाई करतो तो उसळी संघाच्या बाजूने सामन्याचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील चौथा सामना खेळला जातोय पुन्हा एकदा प्रथमच झाले छंद असेल साठीची शरीरयष्टी आहे त्याला जशी कबड्डीच्या खेळात हवी असेल तशी त्याची तब्येत आहे मागच्या साड्यामध्ये 1 गुण पटकावला होता त्यांनी आता मात्र परत किती शर्तीचा प्रयत्न करतोय आणि आता मात्र प्रशांतला लोकांच्या फोटो पुन्हा एकदा प्रतीक्षाने चढाई करतोय जोरदार काही चढाई पाहायला मिळत नाही प्रेक्षकांना दोन्ही संघाचे खेळाडू बचावात्मक खेळी करतायत त्याच्यापुढे 6 क्षेत्ररक्षक उसळी संघाचे वारंवार चढाई करतो प्रथमेश झाले मात्र गुण काही त्यांच्या हाती लागत नाही तेवढंच बचावात्मक तेवढंच स्वयं बाळगतात मनेर संघाचे खेळाडू पुढील सामन्यासाठी तयारीत राहायचा शिवशंभू वालवटी शिवाई नांदगाव या पुढील सामना चालू सामना संपल्यानंतर होणारा सामना शिवशंभू वालवटी विरुद्ध शिवाई नांदगाव ब चालू सामना विश्रांतीसाठी थांबतोय पाहूया विश्रांती पडते फलक चालू सामन्यात विश्रांतीपर्यंत मनेर संघाकडे फक्त 1 गुणांची आघाडी आहे तर 1 गुणांनी पिछाडीवर शिवाई नांदगाव ब निखिल गुंडा एकच गुणाची पिछाडी लक्षात घेऊन निखिल गुंडा चढाई करतोय त्याच्याकडे 5 क्षेत्ररक्षक मनेर संघाचे नाही दोन्ही संघाचे खेळाडू बचावात्मक खेळी करतात प्रेक्षकांना कंटाळवाणा खेळ पाहायला मिळतोय खेळ करा पकडे करा तर प्रेक्षकांना सुद्धा स्फूर्त पुन्हा एकदा प्रथमेश थेले चढाई करून जातो मनेर संघाच्या बाजूने मधुर श्रेष्ठ आपला प्रथमेश आपल्या स्वतःच्या डाव्या कोपऱ्यात खेळतोय फक्त 1 गुणांचा फरक आहे चालू सामन्यात आम्ही त्याचं काय करते का नाही लकी ड्रॉचे तिकीट विक्री सुरू आहे कुपन ज्यांना कोणाला घ्यायचे असतील 30 रुपये तिकीट आहे फक्त लकी ड्रॉ फ्रीज आहे टेबल फॅन आणि होम थिएटर 30 रुपयात 3 वस्तू आहेत पाहूया कोणाचा भाग्यदार मुद्दा घडतोय तुमचा मानकरी कोण म्हणते पाहूया आपण आज रात्री 30 रुपयात फक्त फ्रीज आहे ज्यांना कोणाला तिकीट घ्यायचे असेल त्यांनी मंदिरामध्ये यायचं आहे तिकीटचं काम सुरू आहे
संधीचा लाभ जरूर घ्या. उमेश 6 जण आर्यनला काढलं मैदानाला काढून आर्यनला ऋतिक बितिक कोणच चालला नाही हाच चालते बस रेडिंगला सगळं काही ढोल झालं पोटाचे पटेलचा आणि या लागला बाल हा अमिताभ अमितदादा पहिल्यापासून होता पटेलचा या लागला तो बस चला पंचांचा घेणे असेल. एका तळावर 3 खेळाडू बाद केलेले आहेत. तर पुन्हा एकदा मयंक संघाचा खेळाडू त्याला माहिती आहे निश्चितच आपले काही मोरे मैदानाच्या बाहेर बसले त्यांना आवटवण्याच्या प्रयत्नात मयंक संघाचा खेळाडू आणि आता मात्र कोपरे रक्षकाला टिकला मयंक संघाच्या खेळाडूने एक गुणाची उडाले जमा केली आहे. बघितलंच ना तो त्याला प्रत्युत्तर प्रतीक खाले एकची लीड आहे. प्रतीक खाले चढाई करतोय मंडळ संघाच्या बाजूने आपल्या स्वतःच्या डाव्या कोपऱ्यात खेळतोय नाही रिक्त असते परत नाही बा मागचा यशस्वी चढाई पडतो मागच्या चढाईमध्ये एक खेळाडू बाद केला होता उसोळी संघाचा तोच मंडळ संघाचा खेळाडू चढाई करतो उसोळी संघाच्या बाजूने अरे आता खेळाडू बाद करतोय वरनं झुकून पटकवण्याच्या तयारी आणि आता मात्र बघा 1 2 खेळाडू बाद केलेले आहेत. वारंवार यशस्वी झाल्यानंतर मंडळ संघाचा खेळाडू नाही ना आपले असेल पुन्हा एकदा उसोळी संघाचा 14 नंबरची जर्सी परिधान केलेला त्याच्यापुढे 5 क्षेत्ररक्षक मनेर संघाचे काही महत्वाचे गुण आपल्या मैदानाच्या बाहेर पडलेले याची जाणीव ठेवून चढाई करता उसोळी संघाचा कलर मात्र रिक्त असते. परत पुन्हा एकदा तोच खेळाडू मनेर संघाचा ज्याने मागच्या 2 चढाईमध्ये 3 गुण पटकावले तू का नाही उतरलास जायचं ना सामना संपायला शेवटची 5 मिनिटं असताना 1 गुणाच्या आघाडी आहे मंडळ संघाकडे आहे. दोन्ही संघांनी नोंदल्या. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं आणि 1 गुणाची आघाडी मंडळ संघाकडे. पुन्हा एकदा मंडळ संघाचा एक उत्तम खेळाडू चढाई करतो उसोळी संघाच्या बाजूने फारशी मोठी आघाडी नाही आणि मात्र रिक्त असते. त्याला प्रत्युत्तर प्रतीक झाले 3 नंबरची जर्सी परिधान केलेला प्रतीक त्यांना माहिती आहे की काहीसा रुग्णांची पिछाडी आपल्याला आहे ती पिछाडी लक्षात घेऊन चढाई करतो प्रतीक. सामना संपायला काहीशी मिनिटं शिल्लक आहे. पुढे सामन्यासाठी तयारी करा. शिवसमूह वालवंट शिवाई नांदगाव यापुढे सामना शिवसमूह वालवटी विरुद्ध शिवाई नांदगाव ब या संघाच्या खेळाडूंनी पुढील सामन्यासाठी तयारी करायची आहे. आणि आता मला सुंदर पकड केली आहे मंडळ संघाच्या खेळाडूंनी उसोळी संघाच्या खेळाडूंनी हा खेळ बाद दिलेला आहे. पुन्हा
एकदा मनेर संघाचा खेळाडू वारंवार चढाई करतोय. त्यांना माझ्या निश्चितच काहीशा गुणांची आघाडी आपल्याकडे आहे अशी जाणीव ठेवून हा खेळाडू चढाई करतोय. 200 लिहिलं ना. 200. पुढे प्रतीक थले त्याच्यापुढे 6 क्षेत्ररक्षक मनेर संघाचे बोनस गुण पटकावू शकतात ते. तेवढी सावध मनेर संघाचे खेळाडू. रिटर्न केला पण दिला टाकून रिटर्न केला तर दिला डबल ट्राय मारायला एकदा प्रतीक थले त्यांना माहित आहे काहीशे मिनिटं सामना संपायला आहे. खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल आपल्या संघाचा विजयाच्या दिशेने न्यायचा असेल तर. तेवढेच सावध आणि आता मात्र एका खेळाडू किती खेळाडू बाद केले. 2 खेळाडू बाद केले प्रतीक थले यांनी. आता मला निश्चितच रंग प्राप्त झाला या खेळाला. सांगू शकत नाही कोणी चालू संघ कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये जात होईल. शेवटची 2 मिनिटं पंचांनी घोषित केलेले आहेत. बघायचा मनेर संघाचा मध्य श्रेष्ठचा खेळाडू त्याच्याकडे क्षेत्ररक्षक उसळी संघाचे. पण एकदा उसळी संघाचा खेळाडू चढाई करतोय मनेर संघाच्या बाजूने. पाहूया पुन्हा एकदा मनेर संघाचा खेळाडू चढाई करतोय उसळी संघाच्या बाजूने. छोटीशी विश्रांती घेतलेली आहे. हा घाई करायला हा घाई कर 100% हा घाई कर. पाहूया अटीतटीची शर्तीचा खेळ चालू आहे. कोणता संघ सांगू शकत नाही विजय होईल या सामन्यात आणि पुढे फेरीमध्ये दाखल होईल. किती मिनिटं आहेत? आघाडी आहे का काय? पुन्हा एकदा प्रतीक थले आणि गौतम पाहूया आपल्या संघाचा पुढच्या देशात फेरीत दाखल करायचं असेल तर जोरदार फेरी करावी लागेल प्रतीक थले यांना. आणि सामना इथे बरोबरच आहे. आजचा सामना सुरू आहे आणि हा सामना समान गुणावर संपलेला आहे. 5-5 खेळाडूंचा सामना होतो आता पुन्हा. अरे इथं पाच तळ्या होते दोन्ही संघांकडून. 2 दिवसातील हा पहिला सामना 5 तळ्यांचा समान गुणावर संपलेला सामना आहे.
प्रथम चढाई करतोय उसवली करून प्रतीक फले. पाहूया 5 चढाईचा सामना. प्रथम चढाई प्रतीक फले. प्रतीक फले पाहूया किती जोरदार सर्दीचा प्रयत्न करतोय. एक गुण पटकावलेला प्रतीक फले यांनी. प्रथम चढाई करतोय मनेर संघाचा खेळाडू. दोघांकडे एक गुण झालेले आहेत. पुन्हा एकदा 14 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू निदानरीत्या बंद करण्यात आलेल्या 5-5 चढाईचा खेळ पाहूया. लांब करा पाहिजे. बोनस प्लस 2 गुण पटकावलेल्या 14 नंबरच्या खेळाडूने एकाच चढाईमध्ये 2 गुण पटकावले. गौरेश भेंडे पाहूया. गौरेश जोरदार प्रयत्न करावा लागतील गौरेशाला. रमेश भेंडे यांच्याकडून आणि हा गौरेश बाद झालेला आहे. गौरेशाची पकड झालेली आहे. चांगले प्रयत्न होते. अमित आणि नरेंद्र यांनी दोघांनी पकड केलेली आहे गौरेशाची. काहीशा गुणांची निश्चित आघाडी असेल. उसवली संघाचा पुन्हा प्रथमेश झाले. मजबूत शैली लाभलेला प्रथमेश झाले. त्याचे निदान रेषा बंद करण्यात आलेला आहे. 5-5 चढाईचा खेळ आहे. पाहूया प्रथमेश झाले गुण पटकावतात की स्वतः बाद होत आहे. सगळ्यांनी 1 गुण पटकावलेला आहे. चला पुढील सामना शिवशंकर वालवटी शिवाई नाथगाव. या पुढील सामना एक जाना सर एक अरे तो बाहेर कुठे जा. आउट उमेश भंड निराजांचा खेळाडू. उमेश भंडेची पकड झालेली आहे. बरोबर सांगा दोन्ही संघांना. उसवली संघ 5 गुण मने संघ 3 गुण. पुन्हा एकदा मने संघाचा खेळाडू चढाई करतो उसवली संघाच्या बाजूने. आणि आता मात्र कोपरा रक्षकाला टिपला 1 गुण. जवळजवळ 4-5 असा गुणफलक असेल निश्चितच. वाट लावली आता ह्याच्यावर गेम आहे आणि एक तरी न्यायला पाहिजे. चढाई करून जातो तो मनेर संघाच्या बाजूने. चल 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 चल
सुंदर पकड बोनस घेऊन टाकलेला आहे. बोनस आहे खेळाडूला मारायला महिला संघाचे खेळाडू तिकडे लक्ष द्या. डोक्याला घडी गोटावर कर आहे अरे रे गेम करे अंतर चालू सामन्याचा निकाल सांगा. पाहिलं नाही पुन्हा 5-5 झाले इक्वल झाले बरोबर आता बरोबर संपलाय ना एकच चावा गोल्डन रोड कोण मनेल संघ गोल्डन रेडचा मानकर पहा सामना कधी आता शर्टीचा सुरू आहे 5-5 चढा झाला त्याच्यात सुद्धा बरोबर सामना संपलेला आहे. खेळ झाला पाहिजे तर असा 2 वेळ समान गुणांवर संपलेला सामना मनेर रोड उसरवली आणि या गोल्डन रोडचे मानकरी झालेले आहेत मनेर संघाचे खेळाडू. पाहुया या क्षणामध्ये काय प्राप्त होत आहे मनेर संघाचा खेळाडूचा तडे करतोय पाहुया. पुन्हा एकदा छातीचा प्रयत्न करतो आणि आता मात्र मनेर संघ निश्चितच विजय झालेला आहे 1 गुणाने.